बरेच यांनी स्वतःची लाल करून घेतलेली आहे। डॉक्टरांनी कुठून खेचून आणली योजना मला माहित नाही, काय खेचलं डॉक्टरनी। हे आंदोलन लागलेले, आमच्या आंदोलनाचं यश आहे, आमच्या आंदोलनाचं फलित आहे। आणि या काळात आम्ही कोणाशी संघर्ष केलेला, दखल घ्यावी लागत असताना मुख्य विषय सोडून त्यांनी अंगावर घ्यायची गरज नव्हती। लबाडांनो पाणी द्या असं आम्ही कुठंच भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलेलं नाही। आमच्या ह्या आंदोलनाची ही बॅनर लाईन आहे, टॅग लाईन आहे, लबाडांनो पाणी द्या। आता मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीनं कळालं की लबाड आपणच आहे, म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाविषयी काही भूमिका मांडल्या। मला असं वाटतं त्याच्याविषयी सत्यता तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रेस कॉन्फरन्स मधले प्रेस नोट माझ्या हातात आहे। मागील 15 वर्षात 2दा शहराच्या पाणी पुरवठ्याची योजना निविदा रद्द करण्यात आली, त्याचे दोषी आजचे आंदोलन करतेच। सगळे पुरावे तुम्हाला देऊ शकतो। भारत या जलवाहिनीला कोणी विरोध केला होता, कोणी आंदोलन केलं होतं, आणि मग जनरल बॉडी ठराव कोणी आणला होता। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता की अतुल सावे यांनी शहराचा 20 वर्षाचा विचार करून 1680 कोटीची नवीन योजना मंजूर करून 55 दिवसात निविदा काढण्यात आली। आता माझ्याकडे याच्या तारखा आहेत। निश्चित देवेंद्रजीचं सरकार असताना 1680 कोटीची 13/9/2019 ला योजना मंजूर झाली, परंतु या योजनेचं संपूर्ण टेंडर निघालं। हे याची तारीख आहे कार्यारंभ आहे 4/2/2021, माझ्याकडे त्याचा पेपर आहे। आणि याचा कालावधी होता 36 महिन्यात या एजन्सीने काम करावं, 3/2/2024 ला। परंतु या सगळ्या आंदोलनाचा एक महत्वाचा मुद्दा आहे की आम्ही या योजनेविषयी कुठंच काही बोललेलो नाही। आमचा मुद्दा असा राहिलेला आहे की 12 दिवसाला पाणी का, या शहराला 140 MLD पाणी दररोज येतं, 240 MLD ची आवश्यकता आहे, तर तुम्ही 1 दिवसाआड पाणी द्यायला पाहिजे होतं, द्यायला पाहिजे। आणि जेव्हा शिवसेनेचा महापौर होता आणि आमचं सरकार होतं, त्याला महापौर गेल्यानंतरही पालकमंत्री सुभाष देसाई साहेब होते, आम्ही याच्यात लक्ष देत होतो। 2 दिवसाला, 3 दिवसाला, जास्तीत जास्त 4 दिवसाला पाणी येत होतं। आता ते 12 दिवसाला पाणी येतं। बेसिक आमचा मुद्दा प्रशासकीय कामाचं नियोजन हे योग्य पद्धतीनं नाही, आणि हा मुद्दा आम्ही या आंदोलनात महत्वाचा घेतलेला आहे। दुसरी गोष्ट, या सगळ्या विषयाचा जर विचार केला तर ही योजना 12 डिसेंबर 2020 ला याचं भूमिपूजन केलं होतं, कारण जवळपास सगळं टेंडर फायनल झालं होतं, जे 4/2/2021 ला। या सगळ्या याच्यात माझ्याकडे अतिशय डिटेल्स, कॉन्ट्रॅक्टरला कधी किती पैसे दिले, कोणाला दिले, किती दिले, कधी दिले, हे सगळे मुद्दे माझ्याकडे आहेत। मी त्याचे पुरावे आपल्याला सगळे देऊ शकतो। हे सगळं असताना या शहराच्या डोक्यावर आता 850 कोटी रुपयाचं कर्ज महानगरपालिकेच्या डोक्यावर टाकला जाण्याचा प्रयत्न होतोय। उद्धवजींचं सरकार असताना ही योजनेला पूर्णपणे जो वाटा आहे तो राज्य सरकारने उचलण्याचं ठरविलेलं होतं। आणि सगळ्यात महत्वाचं, 1680 कोटीची योजना 2740 कोटीची का झाली, 1060 कोटी रुपये का वाढले, हा आमचा प्रश्न आहे। ज्यावेळेस 1200-1300 कोटीचे 1680 झाले होते तर आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। आता माझं म्हणणं असं आहे की 1680 चे 2740 का झाले, हा माझा प्रश्न आहे। आणि आज त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की पाणी आता द्यायला जवळ येत आहे म्हणून आंदोलन केलं, परंतु काल परवा जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी सांगितलं की 2 वर्ष हे पाण्याची लाईन पूर्ण होऊ शकत नाही। 2 वर्ष। मी सुद्धा आपल्यातले काही जण होते, जॅकवेल पासून तर ह्या खारोड्याच्या प्लांट पर्यंत पाहणी केली। एकंदर परिस्थिती बघता पाणी लवकर मिळणं सोपं काम नाहीये। आणि म्हणून आम्ही बेसिक मुद्दा, जनतेचा हा प्रश्न घेऊन लढत असताना भारतीय जनता पार्टीने तर बरेच शोध लावले की कोणीतरी जेलमध्ये गेलं म्हणे, योजना खेचून आणली म्हणे, आणि आणखी महानगरपालिकेचा विचार करायचा।
तर भारतीय जनता पार्टीच्या या काळात 3 महापौर राहिलेले, भागवत कराड 2दा महापौर राहिलेले आहेत, विजय रहाटकर एकदा महापौर राहिले. स्टँडिंग चेअरमन दरवर्षी एकदा सेनेचा एकदा भाजपचा असायचा. बापू घडामोडे महापौर होते, भागवत कराड 2दा महापौर होते आणि विजयाताई रहाटकर 4 महापौर भारतीय जनता पार्टी या काळात झालेले आहे. दर 1 वर्षाआड भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन व्हायचा. त्यामुळं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीला नैतिकदृष्ट्या शिवसेनेवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्याच्यामध्ये बरेच यांनी स्वतःची लाल करून घेतलेली आहे. डॉक्टरांनी कुठून खेचून आणली योजना मला माहित नाही, काय खेचलं डॉक्टरनी. त्याच्यानंतर अतुल सावे कसे जलसम्राट झाले मला माहिती नाही. जे जलसम्राट आता त्यांना टँकर सुरू करावे लागलेले आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला मला असं वाटतं हे आंदोलन लागलेले, आमच्या आंदोलनाचं यश आहे, आमच्या आंदोलनाचं फलित आहे. आणि या काळात आम्ही कोणाशी संघर्ष केलेला नाही, आंदोलनाच्या काळात करणार पण नाहीये. आमचा उद्देश सुस्पष्ट आहे की पाण्याचं नियोजन नीट व्हावं. 140 MLD पाणी येतं, 240 आवश्यकता आहे. 1 दिवसाआड किंवा जास्तीत जास्त 2